नमस्कार यूट्यूब फॅमिली, नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवोदयचा फॉर्म आपण कसा भरायचा आहे ते या व्हिडिओमधून बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्या गूगल ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. गूगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे नवोदय फॉर्म ऑनलाईन. ऑनलाईनवर क्लिक करा. नंबर 1ची लिंक दिसेल, या नंबर 1च्या लिंकला ओपन करा. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल. ही सर्व माहिती आपण या ठिकाणी वाचून घ्यायची. नंतर या ठिकाणी होम बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारची लिंक आपल्याला समोर दिसेल निळ्या पट्ट्यामध्ये. ह्या लिंकला ओपन करा. त्यानंतर क्लिक हिअर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 अशा प्रकारची लाईन आपल्या समोर दिसेल, त्याला क्लिक करा. अशा प्रकारचा नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. या ठिकाणी द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडीज, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी इयत्ता 5वीमध्ये पास झाला आहे का, तर या ठिकाणी याला नो म्हणा. त्यानंतर कॅन्डिडेट हॅज हॅपन JNVST एअरलिस, याला पण नो म्हणा. यानंतर आपण ह्यावरील द प्रॉस्पेक्ट, तुम्ही माहिती पुस्तिका ही वाचली आहे का, त्याला येस म्हणा. माहिती पुस्तिका आपण वाचलेली आहे. इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये विद्यार्थी शिकत आहे का, ह्याच जिल्ह्यामध्ये शिकत आहे का, यस. यानंतर विद्यार्थ्याला 4थ्या वर्गातून 5व्या वर्गामध्ये प्रमोट केलं आहे का, प्रमोशन केलं आहे का, त्याला सुद्धा येस म्हणा. विद्यार्थ्याचा आधार कार्ड आपल्याकडे आहे का, जर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आधार नंबर नाही आहे, या बटनावरती क्लिक करा. यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याच्या पालकाचे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याची साईज 50 KB पासून तर 300 KB पर्यंत आवश्यक आहे. पालकाचा आधार कार्ड अपलोड करा. सबमिट या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी त्यानंतर विद्यार्थी कोणत्या राज्यामधून फॉर्म भरत आहे, तर महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत आहे. यानंतर जिल्हा सिलेक्ट करा. संभाजीनगरमधून मी फॉर्म भरत आहे. यानंतर कोणत्या संभाजीनगरमध्ये कोणता तालुका आहे, तर मी माझा तालुका फुलंब्री असल्यामुळे मी या फुलंब्री तालुक्याला सिलेक्ट करत आहे. ज्या शाळेमध्ये तो शिकत आहे त्या शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे. यानंतर उमेदवाराचं नाव म्हणजे त्या विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख जी असेल ती विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी माता का नाम, आईचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. या ठिकाणी वडिलाचं नाव टाकायचं आहे. यानंतर जी माहिती आपल्याला भरणं आवश्यक आहे त्या ठिकाणी असा लाल स्टार दिलेला आहे, तीच माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्याचं पहिचान चिन्ह गालावर, मानेवर, हातावर जर तीळ वगैरे असेल तर ते या ठिकाणी टाईप करायचं आहे. आणि हातावर तीळ आहे. हँड मोल, तिळाला इंग्लिशमध्ये मोल म्हणतात, ते लिहा. मेल, फिमेल, मेल. ॲड्रेस टाकायचा या ठिकाणी. विद्यार्थ्याचा पिनकोड टाकायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी कोणत्या भाषेमध्ये परीक्षा देणार आहे ती भाषा या ठिकाणी निवडायची आहे. तर या ठिकाणी मी मराठी ही भाषा निवडत आहे. विद्यार्थी जर विकलांग जर असेल, अपंग असेल, तर अपंग हा विद्यार्थी अपंग नसल्यामुळे मी या ठिकाणी नो या बटनाला क्लिक करत आहे. विद्यार्थ्याचा धर्म कोणता, हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, शीख, बुद्ध. हिंदू असल्यामुळे मी हिंदू बटनावरती क्लिक करत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार नंबर विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जर असेल तर. या ठिकाणी आई वडिलाची जी इन्कम आहे
आपण फॉर्मवरती आईवडिलाची इन्कम किती भरलेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी शाळेचं नाव आपल्याला टाकायचं आहे. कोणत्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे ते शाळेचं नाव. यानंतर पहा, विद्यार्थीची स्थिती, स्कूल स्थिती जर खेड्यातली असेल तर रुरल टाकायचं आहे, शहरामध्ये असेल तर अर्बन टाकायचं आहे. माझा विद्यार्थी खेड्यातील असल्यामुळे मी रुरल हे टाईप करत आहे. विद्यार्थीचं नाव. यानंतर 2 वर्षापूर्वीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. जून 2022, या ठिकाणी सुद्धा जून 2023 आणि या ठिकाणी जून 2024. या ठिकाणी तो विद्यार्थी पास कधी झाला तर मेमध्ये झाला. मे 2023, मे 2024 आणि आता मे 2025 मध्ये तो पास होणार आहे. अशा प्रकारची माहिती आपली भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही माहिती अपलोड करायची आहे. या ठिकाणी त्या उमेदवाराचा फोटो अपलोड करायचा आहे, विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करा. मी त्या विद्यार्थ्याचे पहिलेच फोल्डर तयार करून ठेवलेले आहे. फोटोची साईज या ठिकाणी 10 KB पासून तर 100 KB मध्ये असणे आवश्यक आहे. यानंतर उमेदवाराची त्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर म्हणजे सही अपलोड या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर वडिलांची सही या ठिकाणी अपलोड करायची. त्याची साईज 10 KB पासून तर 100 KB मध्ये असणे आवश्यक आहे. यानंतर पहा, सगळ्यात शेवटी त्या विद्यार्थ्याने जो फॉर्म भरून घेतलेला आहे त्यामध्ये मुख्याध्यापकाची सही आहे. त्या फॉर्मची साईज ही 50 KB पासून तर 300 KB पर्यंत असणे आवश्यक आहे. ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू अशा प्रकारे विद्यार्थ्याची पूर्ण माहिती भरून झालेली आहे. या ठिकाणी पहा, फायनल सबमिशन आपल्याला करायचं आहे असं ते विचारत आहे. फायनल सबमिशन करून अशा प्रकारचे फॉर्म आपल्यासमोर दिसेल. जर आपल्यामध्ये याला जर काही दुरुस्ती करायचं असेल तर या ठिकाणी एडिट बटनावरती क्लिक करून आपण या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतो. फॉर्म परत एकदा पूर्ण वाचून घ्यायचं आहे. त्या आईचे नाव, वडिलाचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल नंबर हे पूर्ण वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक हिअर प्रिंट फॉर्म रजिस्टर. आपल्याला या फॉर्मचं जर प्रिंट आवश्यक असेल, अशा प्रकारची माहिती आपण भरली होती, अशा प्रकारची माहिती आपण भरलेली आहे. या ठिकाणी प्रिंट या बटनावरती क्लिक करा आणि या पेजचं आपण प्रिंट काढून घ्या.